फूड तर आहेच सध्या. म्हणजे आपण सगळेजण म्हणतात, की अरे, आपले आजी-आजोबा जे खायचे, 50 वर्षापूर्वी खायचे आणि आता आपण सगळेजण प्रोसेस्ड फूड खातो. तर तुला काय वाटतं म्हणजे आपण जे आता जे सध्याचं प्रोसेस्ड फूड खातो, ते कितपत योग्य आहे? म्हणजे ॲज अ फूड सायंटिस्ट म्हणजे तू ओरिजिनली फूड सायंटिस्ट आहेस, बरोबर आहे? तर कुठली इनोव्हेशन्स तू केली आहेस, की ज्यामुळे आपण जे आता खातो त्याची क्वालिटी म्हणजे ते हेल्दी कसं होईल सी आरोग्यदायी? बेसिकली काय आहे ना, पूर्ण लाईफस्टाईलच चेंज झाली आहे. बरोबर. ॲज यू सेड हेल्थ, वेलनेस, फिटनेस सगळं हे इट्स ऑल इंटरलिंक्ड असतं ना. सो बेसिकली आपला आहार बदलला आहे, आपण काय खातो ते बदललं आहे, किती वेळा दिवसातून खातो हे बदललं आहे, क्वांटिटीज बदलल्या आहेत. त्यामुळे बेसिक हेल्थ जी आपल्या आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची होती, त्यांना असे तुम्ही आजकाल जे ऐकता हार्ट अटॅक ॲट 19, हो. 25, 40 हे आधी आपण कधी आपल्या म्हणजे कानावर पडायचे कारण नाहीत तेव्हा ना. व्यायाम पण पुष्कळ होता ना. व्यायाम पुष्कळ होता, फ्रेश फूड पुष्कळ होतं ना हो. टेबल. मला तर घरी आल्यानंतर सँडविचही खरं म्हणजे खाल्लेलं आठवत नाहीये. पोहे नाहीतर खिचडी नाहीतर असंच बरोबर आहे. म्हणजे हो. आपल्याकडे ब्रेड म्हणजे ही पण खूप कमी तू खाल्ली जायची. मध्यम वर्गात वाढलीस का? हो, हो. अगदी, अगदी. माझे वडील हे बॉम्बे डाईंगचे जनरल मॅनेजर होते आणि आई माझी हाउसवाईफ होती आणि वी हॅड आजी-आजोबा. सो अगदी अकॅडमिक अपब्रिंगिंग आहे. आमच्या घरामध्ये म्हणजे अभ्यासाला अभ्यास महत्त्व या, या. टिपिकल. माझे वडील पण पी-एच-डी आहेत अरे वाह! आणि माझे आजोबा पण एम-टेक होते. त्यामुळे भरपूर शिक्षणाला खूप घरात महत्त्व महत्त्व दिलं. होतं. येस. मग त्यांच्याकडूनच तू शिकली असशील ना, की शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं किंवा असं. तर तुझ्या पी-एच-डी बद्दल सांग ना, कशामध्ये होती? माझी पी-एच-डी ॲक्चुअली फूड मायक्रोबायोलॉजीमध्ये होती. यू-डी-सी-टीमधून मी केलं. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हे टायटल आहे. म्हणजे काय असतं? इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे इंडस्ट्रियल काय? मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोबायोलॉजी दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट आर यूज्ड फॉर ऑल इंडस्ट्रियल युजेस. आता इन तुम्ही फूड. नॉट नेसेसरली फूड, फूड, नॉन फूड, अच्छा. बट बेसिकली ऑल टेक्नॉलॉजी टू डू विथ. हं, हं. सो ह्याच्यामध्ये मी डॉक्टरेट मिळवली आणि ॲज यू आणि मला सेड वाटतं ती तुला नकोच होती. नाही, नाही. मी ॲक्चुअली जॉइन झाले होते मास्टर्ससाठी आणि माझे पेपर्स वगैरे झाल्यावर बरेच पब्लिकेशन्स होते. त्यावर लग्न झालं. हं. गाईडनी विचारलं, "डॉक्टरेटला परत येशील का?" मी म्हटलं, "नाही, म्हणजे आता लग्न-बिग्न झालंय." तर त्या म्हणल्या, "1.5 वर्ष मला देशील का?" त्यांनी युनिव्हर्सिटीला पत्र म्हणजे लिहिलं. तुझ्या गाईडला हवं माझ्या होतं, की तू गाईडला पी-एच-डी करायला हवं हवी होतं, होती. की मी तुला मला इंटरेस्ट नव्हता एवढा. सब्जेक्ट इंटरेस्टचा प्रश्न नाहीये, पण पी-एच-डी म्हटलं, की 4-5 वर्ष परत तुम्हाला म्हणजे त्याच्यावर यू हॅव टू कमिट ना. हो, बरोबर. त्यामुळे तेवढं जमेल का नाही असं वाटलं होतं आणि मग त्यांनी युनिव्हर्सिटीला लिहिलं आणि म्हटलं, की ह्या स्टुडंटला मला डायरेक्ट डॉक्टरेट आवडेल, तर तुम्ही हिचं एक्सटेन्शन द्याल का? आणि त्याच्यामुळे 1.5 वर्षानंतर मी सरळ डॉक्टरेट घेऊन बाहेर पडले. माझा कितव्या वर्षी होतं हे? 23व्या वर्षी माझा थिसिस मी सबमिट केला आणि 24व्या ते वायवा ज्यांनी घेतली त्यांना 1 वर्ष लागलं थिसिस वाचून घ्यायला, नाहीतर मी 23व्या 23व्या वर्षीच वर्षीच झाले झाली असते. असतीस. वाह! वाह! खूप छान. त्यामुळे जेव्हा मला डिग्री दिली डॉक्टरेटची, तेव्हा सांगितलं, की आत्तापर्यंत युनिव्हर्सिटीच्या हिस्ट्रीमध्ये धिस इज द यंगेस्ट पी-एच-डी. खूप छान. सो पण करियर स्टार्ट 4-5 वर्ष आधी झाला असं. अच्छा. हां, हां. पण आईकडून आणि वडिलांकडून असं तू काय शिकलीस, की ज्यामुळे तुला 23व्या वर्षी पी-एच-डी म्हणजे मी पण कधी ऐकलेलं नाही. अजूनही लोकं म्हणतात आम्हाला 3 वर्ष, 5 वर्ष लागतात पी-एच-डीला. म्हणजे असं सो काय तुम्हाला एक तुझ्यात पडलं? एक सांगते म्हणजे इट्स अ स्टोरी, हं, हं. की मी अतिशयच हार्डवर्किंग आहे. त्यामुळे एक वर्कहॉलिकच म्हणता येईल. त्यामुळे माझ्याकडे यू-डी-सी-टीला फूड्स डिपार्टमेंटची किल्ली असायची. मी सकाळी 6:30ला डिपार्टमेंट उघडायचे आणि जाताना 6:30ला बंद करून जायचे. त्यामुळे मला आणि एक म्हणजे आय हॅव बीन फॉर्च्युनेट इन माय होल लाईफ, की ज्याच्यात मी काम केलं ना, ते मला प्रचंड आवडतंच काम मिळत गेलं. हं. सो म्हणजे सकाळ कधी होते आणि सूर्योदय कधी होतो आणि मी आणि मी परत कामाला कामाला जाते. कधी जाते. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे नाही का? म्हणजे असं म्हणतात फार ना, महत्वाचं आहे. की जिथे तुमची पॅशन आहे म्हणजे यू शुड लव्ह व्हॉट यू डू और यू शुड डू व्हॉट यू लव्ह. येस, मला वाटतं ते असं आपण येस, असं येस. काय आय हॅव बीन वाक्य व्हेरी हां. फॉर्च्युनेट ऑन दॅट फ्रंट आणि माझं करिअरसुद्धा त्या डॉक्टरेटच्या विषयावरच मी फूड टेस्टिंग लॅब पहिली सुरू केली. त्यामुळे जे करिअर आवडतं आणि जो विषय आवडतो त्याच्यातच माझं मग ती लॅब कधी सुरू 27 केलीस तू? मी 2000 साली सुरू केली. 2000 मग त्याच्या आधी म्हणजे नाही, मी पी-एच-डीपासून एका टेक्सटाईल टेस्टिंग लॅबमध्ये काम केलं आणि हं. तिथे सगळे इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन सेटअप करायचं काम होतं माझं. 5-6 वर्ष होते. त्याच्यात खूप शिकले मी. सो आय लर्न्ड की लॅब कशी चालवायची असते, कसं रन होतं आणि इनफॅक्ट माझ्या मास्टर्सच्या इंटरव्ह्यूमध्ये यू-डी-सी-टीला मला विचारलं होतं, की "तुम्ही हा कोर्स का घेताय?" का घेतला? हां. मी सांगितलं होतं, की मी फूड टेस्टिंग लॅब काढणार आहे आणि बरोबर 2000 साली मी तेच तर केलं. तू असं बघितलंस, की मला माझे हे माइलस्टोन्स आहेत, की मी हे करणार, मी हे करणार, मी हे करणार. हां, हां. मग हो, हो. उद्योजिका कशी बनलीस? उद्योजिका मी कशी बनले त्या 5-6 वर्षात माझ्या लक्षात आलं, की मला क्रेडिट पण हवंय
आणि रिस्क टेकिंग अबिलिटी पण आणि आहे. दुसऱ्यांसाठी काम नाही करायचं. दुसऱ्यांसाठी काम नाही करायचं. सो आय थॉट की येस सर म्हणायला नको परत, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे आय सेड लहान असो तरी आपला धंदा करावा, म्हणजे बिझनेस करावा. सो यू हॅव मला अजून एक आठवलं, तू मागे एकदा काहीतरी म्हणाली होतीस, की लग्नाच्या वेळेला तू अशी अट घातली होतीस, की मला असा मुलगा पाहिजे, ज्याच्याकडे ना घर, ना गाडी. मला वाटतं हे काहीतरी नवीनच आहे ना, तर सगळ्या मुलींना अमेरिकेला जाणारा, भरपूर पैसेवाला, की आपण घरी बसायचं. म्हणजे ठीक आहे, PhD वगैरे केली, आता चांगला नवरा मिळवायचा. तर हे कुठून आलं तुझ्या डोक्यात? अट वगैरे नव्हती, पण हां. मी आई-वडिलांना म्हटलं होतं, की असा कोणीतरी शोधा शोधा. जो अगदी शून्यातून आयुष्य सुरू करतोय, हां. पण फॅमिली ओपन माइंडेड पाहिजे. हं. कारण मला असं वाटतं कुठेतरी, की आपल्याकडे जर इन्सेंटिव्हच नसलं, तर तुम्ही ॲप्लिकेशन करून धडाडीने पुढे जाणारच नाही. सगळं जर हातातच आलं, तर मग इन्सेंटिव्ह निघून जातं आणि आयुष्य 40-50 वर्ष एक्साइटिंग कसं ठेवायचं आपण? हां, त्यामुळे म्हणजे मला कंटिन्युअस पॅशन, कंटिन्युअसली एक्साइटमेंट काहीतरी अजून मला नवीन अजून केलं कितीतरी पाहिजे. गोष्टी करायच्या आहेत. अजून अच्छा, कितीतरी अजूनही तुला देश काय बघायचे करायचंय? राहिलेत. अजून म्हणजे माझं म्हणणं फॉर मी होप फॉर टुमॉरो इज अ व्हेरी बिग थिंग टू स्टे हॅपी. त्यामुळे जर काही इन्सेंटिव्ह नसलं, उद्या काय करायचं, काहीतरी नवीन करायचं नसलं, तर मग मला एखाद्या वेळेस खूपच कंटाळा येईल. त्यामुळे मी असंच सुरुवात केली शून्यातून. ॲक्चुअली आय थिंक आम्ही आमच्या सम टोटल बँकेत 2,000 का ₹5,000 होते, तिथून सुरुवात झाली. 2000 साली. नाही, नाही. व्हेन आय गॉट मॅरीड दॅट वाज इन अच्छा. 1989. हां, हां, हां. सो वी आणि रिअली त्यानंतर तू स्टार्टेड. नोकरी करत होतीस एके त्याच्यानंतर ठिकाणी. मी नोकरी लग्न झालं तेव्हा सुद्धा मी ट्युशन्स घेत होते. सो दॅट वी हॅड टू मेक एंड्स मीट. सो येस, हं. व्हेरी, व्हेरी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.